आज ओपन बसनं विश्वविजेत्या भारतीय टीमची मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि त्या बसचा एक्सक्लुझिव्ह फोटो झी24 तासकडे आला। संपूर्ण बस विजय ट्रॉफी हाती घेतलेल्या भारतीय टीमच्या फोटोने सजवण्यात आला। याच बसमधून विश्वविजेती भारतीय टीमची मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत विजय मिरवणूक काढली जाणार। तर विश्वविजेत्या भारतीय टीमची आज मिरवणूक काढली जाणार आहे आणि त्या बसचा एक्सक्लुझिव्ह फोटो झी24 तासकडे आला। संपूर्ण बस विजय ट्रॉफी हातात घेतलेल्या भारतीय टीमच्या फोटोने सजवण्यात आला आणि याच बसमधून भारतीय टीमची मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत विजय मिरवणूक काढली जाणार आहे। आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आज भारतीय संघ मायदेशी परतलेला आहे आणि आज मुंबईमध्ये संध्याकाळी त्यांची विक्ट्री परेड जी आहे ती निघणार आहे। मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत हा संपूर्ण परेडचा मार्ग असणार आहे आणि या ओपन बसमधून खरं तर ही विक्ट्री परेड जी आहे ती निघणार आहे आणि आपण बघू शकतो ही ओपन बस सध्या मरीन ड्राइव्ह येथे दाखल झालेली आहे आणि संध्याकाळी 5 वाजता या विक्ट्री परेडला सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण बघू शकतो या ऐतिहासिक क्षणाला अनुभवण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ओपन बस सोबत जे भारतीय संघाचे जे चाहते आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या बस सोबत सध्या फोटो काढताना आपल्याला बघायला मिळत आहे। या बसवरती जेव्हा आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो होतो त्यानंतर ट्रॉफी स्वीकार करताना जो फोटो काढण्यात आलेला होता तो फोटो या ठिकाणी या बसवरती लावण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो आज सकाळीच भारतीय संघ मायदेशी परतलेला आहे आणि तेव्हापासूनच जे चाहते आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये सज्ज असल्याचं बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी24 तास, मुंबई।